मिरज सिव्हिल बाळ अपहरण प्रकरण चौकशी समितीचा अहवाल चुकीचा। उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नवीन समिती नेमा। डॉक्टर महेश कुमार कांबळे। मिरज सिव्हिलमधील शासकीय 3 दिवसाच्या बाळाचे अपहरण प्रकरणी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव रजेवर असताना तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे यांनी गठीत केलेली चौकशी समिती आणि या समितीने तयार केलेला चुकीचा अहवाल अंमलात न आणता पुन्हा नव्याने उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त चौकशी समिती गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणात 3 दिवसाच्या बाळाचे अपहरण झाले। त्या दिवशी या वॉर्डात 60 ते 65 रुग्ण होते व या प्रत्येक रुग्णासोबत 2 ते 3 नातेवाईक या वॉर्डात राहत होते। म्हणजेच या वॉर्डात एकूण रुग्णांसहित 200 ते 250 लोकांची वर्दळ होती आणि या वॉर्डात 5 विभागाचे वेगवेगळे नर्सेस व कर्मचारी व डॉक्टर्स व इतर कर्मचारी कर्तव्य बजावत होते। पण या एकत्रित विभागात रुग्णांच्या नातेवाईकांची चौकशी करून आत सोडणे किंवा बाहेर सोडणे हे काम महिला व पुरुष सुरक्षा रक्षकाचे होते। पण या विषयात या सुरक्षा रक्षकाचे अपयश स्पष्ट दिसून येत आहे। दरम्यान प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयाला समिती गठीत करण्याचे कळवले अथवा याची कागदोपत्री समिती गठीत केली होती का, तसा अहवाल दिला होता का, संबंधित सर्वांचे जबाब नोंदवले होते का, सदरच्या अहवालावरून एक परिसेविका आणि 5 नर्सेस यांना दोषी धरण्यात आले, याबाबतची योग्य चौकशी होणे गरजेचे असल्याचे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे। सदरचे निवेदन मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे। 3 मे 2025 रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज येथून 3 दिवसाच्या बाळाचं जे अपहरण झालं होतं त्या अपहरणाच्या विषयामध्ये तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे यांनी जी चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीने जो अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये ज्या 6 नर्सेसवर कारवाई करण्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला, तो अहवाल आणि चौकशी केलेली ही समिती हे बेकायदेशीर आणि नियमबाह्य आणि अन्यायकारक आहे आणि तात्काळ याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। मूळतः विषय असा आहे की डॉक्टर प्रकाश गुरव यांनी कोल्हापूरचं CPR हॉस्पिटल मोठ्या खरेदी घोटाळ्यांमध्ये गाजवून त्यांना हसन मुश्रीफांनी प्रमोशन देऊन त्यांची कुठं कारवाई न करता मिरजेसारखा ऐतिहासिक शासकीय दवाखाना बक्षीस म्हणून डीन म्हणून बसवून इथं ठेवलेला आहे, त्यांना अधिष्ठाता केलेला आहे। इथं आल्यानंतर सुद्धा प्रकाश गुरव यांना कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही, त्यांचा कुठल्याही त्यांच्या स्टाफवर धाक राहिलेला नाही, भीती नाही। त्याचाच परिपाक म्हणजे कोणाच्याही लेखी आदेशाशिवाय प्रसूतीपूर्व कक्ष, प्रसूती कक्ष, प्रसूती पश्चात कक्ष, स्त्रीरोग कक्ष आणि कुटुंब नियोजन कक्ष हे 5 कक्ष एकत्रित ठिकाणी ठेवून त्याची जी रुग्णसंख्या होती ती 60-65 होते आणि त्या रुग्णसंख्येच्या प्रत्येक नातेवाईकाचे 2 ते 3 रुग्णाचे 2 ते 3 नातेवाईक अशी एकूण 200-250 लोकसंख्या असणारा हा संयुक्त एकत्रित वॉर्ड तयार होतो। मग या वॉर्डमध्ये ज्या नर्सेस आहेत त्यांनी पेशंटकडे बघायचं का आलेली लोक बघायची का त्यांच्याशी वाद घालायचा, त्यामुळं जी चौकशी समिती अहंकारे यांनी गठीत केली होती आणि तो जो अहवाल बनवला आहे तो अहवाल पूर्ण चुकीचा आणि अन्यायकारक आहे, तात्काळ तो रद्द करावा अशी मागणी आपण केलेली आहे। आणि या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। प्रकाश गुरव यांनी सांगली आणि मिरजेचा कार्यभार घेतल्यापासून त्यांनी अजून काय काय खरेदी केली, कशात काय केलं ह्याची सुद्धा चौकशीची आपण आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। तोपर्यंत प्रकाश गुरव यांना तात्काळ निलंबित ठेवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि या संपूर्ण बाळ अपहरण प्रकरणाची नव्यानं उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमून त्यामध्ये एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश करून संयुक्त नव्यानं चौकशी गठीत करून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खरं काय आणि खोटं काय ह्याचा खुलासा करावा आणि त्या ज्या नर्सेसवर अन्याय होत आहे त्यांना अन्याय होण्यापासून वाचवावं अशा पद्धतीची विनंती आज आपण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलंय। जय भीम, जय भारत।